इनहेलिंग, जो ऑक्सिजन आपण घेतोय तो ब्लडमध्ये जातो आणि ब्लड हॅज टू ट्रान्सपोर्ट टू इच अँड एव्हरी सेल. त्याच्यानंतर जे आपण न्यूट्रिएंट्स पण घेतोय, ठीक आहे, ते पण आपण जे फूड खातोय ते कुठे जात आहे, डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये. इट हॅज टू ट्रान्सपोर्ट टू each and every cell. So the main motto of circulatory system is what is its role? Its role is transport, right? So there are two types of transport. Sometimes it is intracellular transport, sometimes it is extracellular transport, right? Intracellular as well as extracellular. Intracellular transport means what? Transport inside the cell. Extracellular means outside the cell, right? Now circulatory system, which system works for this is circulatory system. याच्यासाठी जे काम करते ती कुठली सिस्टम आहे? ऑब्वियसली circulatory system. And in kingdom Animalia we have seen that there are two types of circulatory system. कुठली? एक असते open आणि दुसरी असते closed. What is the difference between open and closed circulatory system? जे ब्लड आहे ते जेव्हा ब्लड वेसल थ्रू फ्लो करतं तर ती क्लोज्ड, बंद आहे ना. आणि ओपनली जसं कॉक्रोचेस, आर्थ्रोपोड्स, मलिस्का, इकाइनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा यांच्यामध्ये ब्लड ओपनली फ्लो करतं, म्हणजे काय, कॅव्हिटी थ्रू. देन इट इज व्हॉट? इट इज दी ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. मग इथे ब्लड वेसल्स प्रेझेंट आहे की ॲबसेंट आहे? ॲबसेंट आहे. मग ब्लड कुठनं फ्लो करतं? तर ब्लड फ्लो थ्रू व्हॉट? थ्रू कॅव्हिटी. कशामध्ये फ्लो करतं? कॅव्हिटी. ब्लड वेसल्स प्रेझेंट आहे का? नाही. इट डज नॉट फ्लो थ्रू ब्लड वेसल्स, सो ब्लड वेसल्स आर ॲबसेंट, राईट. दॅट इज ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. कोणाकडे असते? इट इज प्रेझेंट आहे आर्थ्रोपोडा, मलिस्का, इकाइनोडर्माटा आणि हेमिकॉर्डेटा, राईट, यांच्याकडे असते. ॲनेलिडा जे होते, अर्थम वगैरे, त्यांच्याकडे क्लोज्ड आहे. फिशेसकडे क्लोज्ड आहे. तिथून पुढे सगळ्यांकडे मग क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. ओके. त्याच्यानंतर क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम काय लिहिणार? ब्लड डज नॉट फ्लोज थ्रू कॅव्हिटी अँड ब्लड सेल्स आर प्रेझेंट. मग आपली सर्क्युलेटरी सिस्टम ओपन आहे की क्लोज्ड आहे? ओपन आहे. कशी आहे? ओपन आहे. मग ह्युमन्स हॅव दिस, क्लोज आहे. ह्युमन्स ही कशी आहे? क्लोज आहे, बिकॉज आपल्याकडे ब्लड वेसल्स आहे. ब्लड वेसल्स आर ऑफ थ्री टाईप्स: आर्टरीज, वेन्स आणि कॅपलरीज. जे हार्टकडे ब्लड घेऊन जातात त्या वेन्स असतात, ज्या हार्टकडून ब्लड घेऊन येतात त्या कुठल्या असतात? वेन्स असतात. विल डिस्कस अबाउट दॅट लेटर. ओके. आता आपण सर्क्युलेटरी सिस्टमबद्दल बोललो. आपण जर सर्क्युलेशनबद्दल बोललो तर देर आर टू टाईप्स ऑफ सर्क्युलेशन. एक असतं सिंगल सर्क्युलेशन, एक असतं डबल सर्क्युलेशन. सो टू टाईप्स ऑफ सर्क्युलेशन इज देअर. एक असतं सिंगल आणि एक असतं डबल. एक इनकम्प्लिटली डबल पण असतं. आता ह्याच्यामध्ये काय, हार्ट कुठून, ॲक्च्युअल हार्ट आपण कुठल्यापासून डिस्कस करणार आहे? फिशेस नंतर कोण असतात? ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्सकडनं कोण असतात? रेप्टाइल्स. आणि रेप्टाइल्स नंतर काय असतात? बर्ड्स म्हणजे एव्स. अँड देन द लास्ट वन इज मॅमल्स. बर्ड्स, एव्स, दॅट इज, आणि लास्टला काय? मॅमल्स. तर फिशेसचं हार्ट किती चेंबर्ड असतं? इट इज टू चेंबर्ड. किती चेंबर्ड हार्ट असतं? टू चेंबर्ड. टू चेंबर्स म्हणजे कंपार्टमेंट्स. आपलं किती चेंबर्ड आहे? 4. यांचं टू चेंबर्ड आहे. टू चेंबर म्हणजे काय? एक त्यांच्याकडे ऑरिकल असेल, ऑरिकलला एट्रियम पण म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट? एट्रियम. आणि एक त्यांच्याकडे वेंट्रिकल असेल. काय असेल? वेंट्रिकल. सो दे हॅव वन ऑरिकल, वन वेंट्रिकल. ॲम्फिबियन्सचं हार्ट किती चेंबर्ड आहे? दे हॅव 3 चेंबर्ड हार्ट. किती चेंबर? तुम्ही कम्प्लिटली आहे 3 चेंबर्ड हार्ट, राईट. मग 3 चेंबर्ड हार्टमध्ये दोन काय त्यांच्याकडे? ऑरिकल्स. आणि एट्रियमचं प्लुरल आहे एट्रिया. काय? एट्रिया. आणि सिंगल काय त्यांच्याकडे? वेंट्रिकल. काय? वेंट्रिकल. आणि ते इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन दाखवतात. कसलंवालं? इनकम्प्लीट. फिशेस सिंगल सर्क्युलेशन दाखवतात, ॲम्फिबियन्स इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन दाखवतात. त्याच्यानंतर रेप्टाईल्समध्ये वेंट्रिकलमध्ये पण सेप्टम बनायला लागला, ठीक आहे, पण पूर्ण नाही आहे, राईट. मग रेप्टाईल्स पण कसं आहे? दे आर ऑल्सो 3 चेंबर्ड. बट अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, रेप्टाईलमध्ये एक्सेप्शन आहे. दॅट एक्सेप्शन इज व्हॉट? क्रोकोडाईल. फक्त क्रोकोडाईलचा हार्ट किती चेंबर्ड आहे? 4 चेंबर्ड. बाकी सगळ्या रेप्टाईलचं कसं आहे? 3 चेंबर्ड. आणि त्याच्यानंतर द लास्ट वन इज व्हॉट? बर्ड्स आणि मॅमल्स. दोघांचं किती चेंबर्ड हार्ट आहे? 4 चेंबर्ड हार्ट आहे. हाऊ इज दॅट? 2 एट्रिया किंवा ऑरिकल्स आणि 2 वेंट्रिकल्स. 2 एट्रिया ऑरिकल अँड 2 वेंट्रिकल्स. ओके. आता सिंगल सर्क्युलेशन कोणामध्ये असतं? फिशेसमध्ये असतं. तर सिंगल सर्क्युलेशनचं मिनिंग काय असतं की यांच्याकडे हार्टकडे ब्लड एकदाच येतं, आपल्याकडे दोनदा येतं. कसं? एका आपल्या राईट साईडला डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं, आपल्या लेफ्ट साईडला ऑक्सिजनेटेड ब्लड येतं. यांच्याकडे एकच टाईपचं ब्लड येतं. मग त्यांच्याकडे काय असतं की समजा दिस इज ऑरिकल अँड दिस इज व्हॉट? वेंट्रिकल, राईट. इथे ब्लड आलं हार्टकडनं, ते ब्लड कुठे गेलं? गिल्सकडे गेलं. कोणाकडे? गिल्सकडे, राईट.
गिल्सच्या इथे ऑक्सिजनेशन प्रोसेस झाली जी आपल्या लंग्समध्ये होते. O2 मध्ये CO2 बाहेर, हे काय होतं, दिस आर गिल्स, राईट. गिल्सकडनं ते ब्लड जाईल टिश्यूजकडे. कोणाकडे जाईल? टिश्यूजकडे, राईट. टिश्यूजकडे जेव्हा ते ब्लड जातं तेव्हा उलटी प्रोसेस होते. काय? टिश्यूला काय दिला जातो? ऑक्सिजन. टिश्यूकडनं काय आला? CO2. आता जेव्हा इथून पुढचं ब्लड होतं, विच टाईप ऑफ ब्लड इज दिस? हे कुठला वाला ब्लड होतं? ऑक्सिजनेटेड ब्लड. गिल्सकडनं जे ब्लड येत होतं ते ऑक्सिजनेटेड होतं. टिश्यूला दिल्यावर तर हे वालं ब्लड कसं झालं? डिऑक्सिजनेटेड. डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्ट पंप करेल, कोणाकडे जाईल? गिल्सकडे. कसं होईल? ऑक्सिजनेटेड. जेव्हा पण हार्टकडे ब्लड येणार आहे ते कसं वालं ब्लड असणार आहे? ऑलवेज नीट बघा, डिऑक्सिजनेटेड. इट ऑलवेज डिऑक्सिजनेटेड. हार्ट आहे, दिस इज वॉट, दिस इज हार्ट. हार्टकडे जेव्हा ब्लड जात आहे तेव्हा कुठलं ब्लड जात आहे? डिऑक्सिजनेटेड ब्लड. दॅट्स वाय देअर हार्ट इज कॉल्ड ॲज व्हीनस हार्ट. म्हणून फिशेसच्या हार्टला व्हीनस हार्ट म्हणतात, बिकॉज इट हॅज ओनली डिऑक्सिजनेटेड ब्लड इन देअर. तिकडे ऑक्सिजनेटेड ब्लड कधीच जात नाही. हार्टच्या मसलला जाईल काम करायसाठी, त्यांना ऑक्सिजन लागतो म्हणून, पण हार्टच्या मध्ये जे ब्लड असेल ना कंपार्टमेंटमध्ये, दॅट इज ऑलवेज डिऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे. इनकम्प्लीट हे जे 3 चेंबरवाले त्यांच्याकडे 2 ऑरिकल 1 वेंट्रिकल आहेत, त्यांच्या वेंट्रिकलमध्ये मिक्स्ड ब्लड असतं नाही. दे ऑलवेज हॅव विच टाईप ऑफ ब्लड? मिक्स्ड ब्लड, राईट. राईट साईडला डिऑक्सिजनेटेड ब्लड, त्यांच्या लेफ्ट साईडच्या ऑरिकलमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड, पण खालची जी वेंट्रिकल आहे ती नेहमी कसं ब्लड कॅरी करते? इट इज ऑलवेज अ मिक्स्ड ब्लड. 4th चेंबर आहे मग त्यांच्याकडे सॉर्टेड आहे. मग त्यांच्याकडे पण 4th चेंबर आहे, ते कसं वाला हार्ट, कसं वाला सर्क्युलेशन दाखवतात? डबल सर्क्युलेशन. मग इकडे काय लिहिणार? ब्लड कम टू द हार्ट ट्वाइस. इकडे काय लिहिणार? ओनली 1 टाईम. सिंगल सर्क्युलेशन फक्त कोण दाखवतं? फिशेस. ॲम्फिबियन्स आणि रेप्टाईल इनकम्प्लीट डबल, आणि बर्ड्स अँड मॅमल्स डबल सर्क्युलेशन. आता पूर्ण जे चॅप्टर आहेत ज्यांना आत्तापर्यंत जरी लक्ष नसेल, आकाश इथून पुढे लक्ष द्यायचं. चॅप्टर इज इम्पॉर्टंट. 7 to 8 मार्क्स आहे. याच्या आधी पूर्ण चॅप्टर तर 12 मार्क्स आहे. याच्या आधीचं 7 to 8 हे 7 to 8. ओके, असं 12 to 15 वेटेज आहे. आता पूर्ण जे चॅप्टर आहे ना, जे जे मी बोलणार आहे ते सगळं आत्ताच्या ह्या टॉपिकवर डिपेंड आहे. इट्स टोटली डिपेंड ऑन दिस टॉपिक. ओके, दॅट इज डबल सर्क्युलेशन. ओके, double circulation, Harshita, why it is called as double circulation? Yes, because blood comes to the heart twice. How many chambered heart do we have? 4 chambered heart. आपल्याकडे किती chambered heart आहे? 4 chambered, right? 4 chamber म्हणजे 2 वरचे जे असतात त्यांना ऑरिकल्स बोलतो आपण. त्याला एट्रियम एक असेल तर एट्रियम, किंवा 2 आहे तर एट्रिया, किंवा ऑरिकल किंवा ऑरिकल्स. समजतंय? अपर 2 चेंबर्स आर ऑरिकल्स या फिर और एट्रिया, आणि खालचे काय? वेंट्रिकल्स आहे. ओके, these are 2 chambers. ओके, आता हे एक पहिले तर लक्षात घ्या, दिस इज जस्ट अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. आणि हे जे पण आपण दाखवतोय त्याचं मिनिंग ब्लड तिकडनं येतं असं नाही आहे. ठीक आहे, याचं मिनिंग फक्त तुम्हाला फ्लो कळत आहे. हे 4 चेंबर्स एवढे लांब लांब असतील का? एक ह्या घरात त्या घरात नाही, एवढ्याशा जागेत हार्ट आहे. हार्ट आपलं 1 piece आहे. एवढ्याशा जागेमध्ये 4 चेंबर्स आहेत. त्याचं अकॉर्डिंग इमॅजिन करा. आत्ता आपण हे जे बघतोय ना, हे तुमचं फक्त जे बेसिक्स जे कॉन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करायसाठी. ओके, मग जे वरचे 2 कंपार्टमेंट्स आहेत त्यांना काय म्हणतात? ऑरिकल किंवा एट्रियम. ओके, आणि खालच्यांना काय म्हणतात? वेंट्रिकल्स. आता हे जे कंपार्टमेंट आहे, ही राईट साईड की लेफ्ट साईड? राईट साईड. तिला काय कन्सिडर करायचं? राईट. आपला जो लाईफ तो राईट. का शिकतो आपण असं? काय बोललो? तो पेशंट आहे ना, आपला समोर आहे ना, आपण कोणीतरी आपल्याला सांगितलं राईट साईडच्या वॉलचं ऑपरेशन करायचं आहे. ठीक आहे, आपण आपली राईट क्लिअर करणार. त्याची ॲक्च्युली राईट कुठली आहे? तो झोपलेला आहे, ती आहे. सो ऑलवेज रिमेंबर लाईक दिस, की जर आपला लेफ्ट तर त्याचा राईट, आपला राईट तर लेफ्ट असेल. ओके, सो हे राईट काय? एट्रियम, किंवा त्याचंच दुसरं नाव काय? ऑरिकल, राईट. लेफ्ट काय? एट्रियम या फिर ऑरिकल. ओके, त्याच्यानंतर हे खालचं काय? राईटच साईडचं आहे, पण काय? हे वेंट्रिकल. वेंट्रिकल हे हरिकलपेक्षा मोठे असतात, आणि हे काय? वॉल्स थिक असतात. and this is what? This is left ventricle. ओके, आता आपल्या बॉडीचं जेवढं पण डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, समजतंय? बॉडी आपण याचा आधीचं चॅप्टर बघितलं, ब्रीद इन एक्सचेंज. एअर गेली कुठे गेली? लंग्समध्ये. लंग्समध्ये एअर गेल्यावर लंग्सच्या आजूबाजूचं जे पण ब्लड आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन दिला जातो, तिकडनं CO2 घेतला जातो. ठीक आहे, ते ऑक्सिजनेटेड ब्लड सगळीकडे देत सगळ्या जेव्हा पण आपण
सेल ऑक्सिजन देतो, तिकडनं काय येतं टिश्यू. असं पूर्ण बॉडीचं जे ब्लड आहे ते जोपर्यंत परत कुठे येतं हार्टकडे येतं. राईट, हार्ट मेडिएटर आहे. हार्ट काय मेडिएटर. सगळ्या बॉडीचं ब्लड डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते हार्टकडे येतं. हार्ट त्याला पंप करतं. हार्ट 2 लंग्सच्यामध्येच प्रेझेंट आहे ना, ते लंग्समध्ये पंप करतं. राईट, तिथे मग गॅसेस एक्सचेंज होतात. परत ते जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते तिकडे जात नाही सगळीकडे, परत कुठे येतं ऑक्सिजनेटेड ब्लड. हां, आपण एखादी वस्तू घेतो, आपण शॉपकीपरकडे जातो, ठीक आहे, खराब निघाली, कंपनीची भांडायला जाणार का? इझी वे कोणाकडे जाणार? शॉपकीपरकडे. शॉपकीपर तिला पुढे पाठवणार, ती रिपेअर होऊन कोणाकडे आपल्या घरी येईल का? परत कुठे येईल? शॉपकडे. आणि तिथून आपण घेऊन येणार. सेम थिंग, जेवढं पण बॉडीचं डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे कोणाकडे जाईल? हार्टकडे. हार्ट त्याला कोणाला पाठवेल? लंग्सला. लंग्सकडे गेल्यावर ते ऑक्सिजनेटेड होईल, ऑक्सिजन ॲड होईल, परत कुठे येईल? हार्टकडे. आणि मग हार्ट सगळ्या बॉडीला पाठवेल. इट्स क्लिअर. हार्ट इज अ मीडिएटर. हार्टपासून हार्टकडेच येईल आणि लंग्सकडनं पण हार्टकडे येईल. ओके, मग आपल्या बॉडी काम करते म्हटल्यावर CO2 बनवते. CO2 बनवते तर ते ब्लड डिऑक्सिजनेटेड होतं, तर तेच आपल्याला परत प्युरिफाय करायचं असतं. मग पूर्ण बॉडीचं जेवढं पण डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे त्या 3 ब्लड वेसल ते ब्लड राईट एट्रियमला देतात. कोणाला देतात? राईट एट्रियमला. ओके, आणि त्या 3 ब्लड वेसलचे नाव आहे, द वन इज कॉल्ड एज सुपेरियर वेना कावा. वेना कावा म्हणजे मोठा वेन्स. राईट, तिला प्री केवल पण म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट? प्री केवल. दुसरं आहे इन्फिरियर वेना कावा, जिला आपण पोस्ट केवल म्हणतो. अँड दिस थर्ड वन इज कॉल्ड एज कोरोनरी सायनस. तिसरी काय? कोरोनरी सायनस. हे तिघं कोणाचे नाव आहेत? दिस 3 आर द नेम्स ऑफ ब्लड वेसल. कुठला? बोला आहे सुपेरियर वेना कावा, इन्फिरियर. इच्छा इथे होऊन बस साईडला अशी पूर्ण इकडे. हां, आणि पूर्ण लक्ष इकडे पाहिजे, सरळ बसायचं एकदम. उचल ती बॅग हर्षिता, पुढे ठेव, सर तिकडे. हां, आणि अटेन्शन हिअर. कुठल्या ब्लड वेसल्स आहेत? सुपेरियर वेना कावा, इन्फिरियर वेना कावा, कोरोनरी सायनस. कुठलं वाला ब्लड आणतात? ऑक्सिजनेटेड की डिऑक्सिजनेटेड? पूर्ण बॉडीचं डिऑक्सिजनेटेड. कुठलं वाला? डिऑक्सिजनेटेड. डिऑक्सिजनेटेड मतलब चांगलं की खराब? खराब. CO2 कंटेनिंग ब्लड. राईट. सुपेरियर वेना कावा कुठून आणते? सगळ्या बॉडीचं वरच्या साईडने ब्लड आणते. इन्फिरियर वेना कावा सगळं खालच्या साईडचा डिऑक्सिजनेटेड ब्लड आणते. आणि हार्टपर्यंत काम करत आहे, हार्टच्या मसलपर्यंत CO2 बनवत आहे. मग कोरोनरी सायनस हार्टचंच डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टच्या कंपार्टमेंटमध्ये येते. इज इट क्लिअर? आता त्या ब्लड वेसलाच्या तिकडे प्रेझेंट आहे असं काही नाही. हे फक्त नावं देतोय आपण, समजतंय? ॲक्च्युली सुपेरियर वेना कावा इथे प्रेझेंट आहे, इन्फिरियर वेना कावा इथे खालून प्रेझेंट आहे, आणि कोरोनरी सायनस मधनं येते. आपल्याला आत्तापुरतं एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ह्या 3 ब्लड वेसल आहे ज्या हार्टला कसं वाला ब्लड देतात? ऑक्सिजनेटेड की डिऑक्सिजनेटेड? डिऑक्सिजनेटेड. आणि हार्टच्या कुठल्या साईडला देतात? राईट एट्रियमला. कुठल्या? राईट एट्रियम. तर हार्टच्या राईट एट्रियममध्ये कसं वाला ब्लड आला आता? डिऑक्सिजनेटेड. त्या राईट एट्रियमकडनं कुठे गेलं ते? राईट वेंट्रिकल. कसं वाला ब्लड? डिऑक्सिजनेटेड ब्लड. राईट. आता राईट वेंट्रिकलकडनं हे ब्लड कोणाकडे पाठवायचं आहे ऑक्सिजनेशनसाठी? कोणाकडे पाठवायचं आहे? लंग्सकडे. व्हेरी गुड. कोणाकडे? लंग्सकडे. राईट. लंग्सकडे पाठवल्यावर मध्ये काय जाणार आहे? ऑक्सिजन. बाहेर काय जाणार आहे? CO2. राईट. आता इथून पुढे ते ब्लड कसं झालं? ऑक्सिजनेटेड की डिऑक्सिजनेटेड? ऑक्सिजनेटेड. पण हार्टच्या राईट वेंट्रिकलकडनं लंग्सकडे जे घेऊन गेले ना त्याला आपण बोलतो दॅट इज पल्मनरी आर्टरी. कुठली आर्टरी आहे? पल्मनरी. पल्मनरी वर्ड्स आर रिलेटेड टू व्हॉट? लंग्स. आणि घेऊन जाणारी अवे फ्रॉम द हार्ट, हार्टकडनं जाणारी नेहमी आर्टरी असते. आणि हार्टकडे ज्या ब्लड वेसल येतात त्यांना वेन्स म्हणतात. वेना कावा म्हणजे वेन्सचाच मोठा फॉर्म. मग ही लंग्सकडे जाते म्हणून तिला पल्मनरी नाव दिलं आहे. हार्टकडून जाते म्हणून काय बोलतो आपण तिला? आर्टरी की वेन? आर्टरी. आणि कसं वाला ब्लड कॅरी करते? ऑब्व्हियसली कसं वाला ब्लड आहे ते? डिऑक्सिजनेटेड ब्लड. राईट. आता हे वाला ब्लड कसं झालं? ऑक्सिजनेटेड. कसं झालं? ऑक्सिजनेटेड. राईट. दिस ब्लड बिकम्स ऑक्सिजनेटेड. आता हे ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे जाईल मला सांगा? कुठल्या साईडला? लेफ्ट एट्रियम. कुठे जाणार आहे? लेफ्ट एट्रियम. ओके. कसं ब्लड गेला लेफ्ट एट्रियमला? ऑक्सिजनेटेड की डिऑक्सिजनेटेड? ऑक्सिजनेटेड ब्लड. राईट. आणि जे घेऊन जाणार आहे ते असतील पल्मनरी वेन. राईट. हार्टकडे जाते म्हणून वेन, लंग्सकडून जाते म्हणून पल्मनरी नाव दिलं. सो दॅट इज पल्मनरी वेन. ही कुठली आर्टरी आहे? पल्मनरी आर्टरी. ती वेन ती कुठली आहे? पल्मनरी वेन. हवं तर इथे लिहून घ्या, अजून इझी वाटेल. ठीक आहे. इकडे लंग्सकडे जाणारी पल्मनरी आर्टरी, लंग्सकडून हार्टकडे जाणारी पल्मनरी वेन. कसं वाला ब्लड कॅरी करते? ऑक्सिजनेटेड ब्लड. कोणाला दिलं? लेफ्ट एट्रियम. लेफ्ट एट्रियमकडनं ते वालं ब्लड कुठे गेलं? लेफ्ट वेंट्रिकलला. राईट. लेफ्ट वेंट्रिकलकडनं कुठे?
लेफ्ट वेंट्रिकल ते ब्लड कोणाला देणार आहे? सगळ्या टिश्यूजला. कोणाला देणार आहे? टू ईच अँड एव्हरी टिश्यू, ऑल द टिश्यूज. कसं वाला ब्लड? ऑक्सिजनेटेड की डिऑक्सिजनेटेड? ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि ज्या व्हीन्स हे ब्लड टिश्यूला घेऊन जातात त्यांना म्हणतो आपण सिस्टमिक एओर्टा किंवा डॉर्सल एओर्टा. त्याचं काय नाव आहे? सिस्टमिक एओर्टा किंवा डॉर्सल. हा मेन आहे, समजतंय? एक मेन पाईप आहे आणि मग पुढे तर खूप साऱ्या पाईप आहे. प्रत्येक टिश्यू प्रत्येकाकडे कॅपिलरी आहे. ही मेन आहे जी हार्टकडनं जाते, ती मेन, दॅट इज मेन डॉर्सल एओर्टा. ओके. आणि ती कोणाकडे जाणार? सगळ्या टिश्यूजकडे. कसं वाला ब्लड? ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि सगळ्या टिश्यूजकडचं डिऑक्सिजनेटेड ब्लड कोणाकडे? येस, ह्यांच्याकडे. कोण? सुपेरियर वेना कावा, इन्फिरियर वेना कावा, कोरोनरी साइन्स. समजतंय? आता ह्या ब्लड वेसलच्या पोझिशन्स कशा आहेत? आता हे फक्त आपण समजायला केलं. अदरवाईज हे राईट एट्रियम, हे लेफ्ट एट्रियम, राईट. ह्या राईट वेंट्रिकल, हे लेफ्ट वेंट्रिकल, राईट. ते काय म्हटलं? ही सुपेरियर वेना कावा आहे. ही कुठली आहे? इन्फेरियर वेना कावा. मागून येते कोरोनरी सायनस, राईट. त्याच्यानंतर हे राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम. जे आपण बोललो ना पल्मनरी आर्टरी, पल्मनरी आर्टरी इथून जाते अशी ह्या साईडने. जे आपण ते इकडनं काढलं ते त्याचं फक्त समजायसाठी. ॲक्च्युली बघायला गेलं त्याच्या वेंट्रिकलच्या मधून पल्मनरी आर्टरी जाते, राईट. लंग्सकडे जाईल, लंग्सकडनं पल्मनरी वेन लेफ्ट एट्रियमला अशा साईडने येतात. 4 पेअर्स अशा साईडने ओपन होतील, ते इथे ब्लड देते, राईट. मग ते ब्लड कुठे जाईल? येस, लेफ्ट वेंट्रिकल. आणि लेफ्ट वेंट्रिकलकडनं मग ती अशी इकडे सिस्टमिक किंवा डॉर्सल एओर्टा जे सगळीकडे दिले जाते. मग आता जे हे आपण ही स्लाईड बघितली दॅट इज नॉट फॉर पोझिशनिंग, दॅट इज जस्ट टू अंडरस्टँड. ओके. आता हाच फ्लोज आपण नॉर्मल ह्याच्यामध्ये लिहिला. इफ विल राईट इट डाऊन. सांगा मला कुठून स्टार्ट करायचं? टिश्यूपासून. ठीक आहे. टिश्यूपासून कुठे गेलं ब्लड? येस, अरे सुपेरियर वेना कावा, इन्फेरियर वेना कावा, कोरोनरी सायनस, राईट. तिथून ब्लड कुठे गेलं? राईट. बोला. एट्रियम. एट्रियम. एट्रियम म्हणजे कंपार्टमेंट, आर्टरी म्हणजे ब्लड वेसल. कोणाकडे गेलं? राईट एट्रियम. राईट एट्रियमकडनं कुठे गेलं? राईट वेंट्रिकल. राईट वेंट्रिकलकडनं कुठे गेलं? अच्छा, कोणाकडनं? पल्मनरी आर्टरी. पल्मनरी आर्टरीकडनं कुठे गेलं? लंग्सकडे. लंग्सपासून कुठे गेलं? येस, पल्मनरी व्हीन्सकडे. कोणाकडे गेलं? पल्मनरी व्हीन्स. पल्मनरी वेनने ते ब्लड कोणाला दिलं? येस, लेफ्ट एट्रियम. लेफ्ट एट्रियमकडनं लेफ्ट वेंट्रिकल. लेफ्ट वेंट्रिकलकडनं अच्छा कुठली ब्लड वेसल दिली? दॅट इज सिस्टमिक एओर्टा किंवा डॉर्सल एओर्टा. आणि त्याच्याकडनं मग कोणाकडे? टू ऑल द बॅक टू दी टिश्यूज. ओके. आता मला ब्लड सांगा कुठल्या टाईपचं आहे? टिश्यूजचं कसं वाला ब्लड गेलं यांच्याकडे? डिऑक्सिजनेटेड. ह्या सगळ्या ब्लूवाला ब्लड वेसल्स आहेत, राईट. सुपेरियर वेना कावा, इन्फिरियर वेना कावा, कोरोनरी सायनस. कसं वाला ब्लड गेलं राईट एट्रियमकडे? डिऑक्सिजनेटेड. राईट एट्रियमकडे राईट वेंट्रिकलला डिऑक्सिजनेटेड. राईट वेंट्रिकलकडनं पल्मनरी आर्टरीला डिऑक्सिजनेटेड. पल्मनरी आर्टरीकडनं लंग्सला. लंग्समध्ये काय झाली? ऑक्सिजनेशन प्रोसेस. O2 गेला, सॉरी O2 आला, CO2 गेला. आता पल्मनरी वेनमध्ये कसं वाला ब्लड आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड. इथे कसं ब्लड आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड. लेफ्ट एट्रियमकडनं लेफ्ट वेंट्रिकलकडे ऑक्सिजनेटेड ब्लड. लेफ्ट वेंट्रिकलकडनं सिस्टमिक एओर्टाकडे ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि सिस्टमिक एओर्टाकडनं सगळ्या टिश्यूजला कसं वाला ब्लड? ऑक्सिजनेटेड ब्लड. ओके. दिस इज द ॲक्च्युअल फ्लो. हे फ्लो कळायसाठी. सो दिस इज वॉट, दिस इज दी डबल सर्क्युलेशन. ॲट अ टाइम हार्टकडे 2 टाईपचं ब्लड येतं. राईट साईडला कुठलं ब्लड येतं? ऑन द राईट साईड इट इज कम्प्लिटली deoxygenated blood. On left side it is completely oxygenated blood. आणि मग हे जे सर्क्युलेशन आहे ना टिश्यूज पासून लंग्स पर्यंतचं, दिस इज कॉल्ड ॲज पल्मनरी सर्क्युलेशन. याला कुठलं सर्क्युलेशन बोलतो आपण? पल्मनरी सर्क्युलेशन, राईट. आणि त्याच्यानंतर हे वाला जे सर्क्युलेशन आहे कुठून कुठे? येस, पूर्ण लंग्स पासून बाकी पूर्ण इकडे टिश्यू पण लिहा. ठीक आहे. समजा टिश्यूजला आपण इथे खाली पण कन्सिडर केलं तर हे वाला जे सर्क्युलेशन आहे दिस इज कॉल्ड ॲज सिस्टमिक सर्क्युलेशन. हे कुठलं सर्क्युलेशन आहे? सिस्टमिक सर्क्युलेशन, राईट. आणि अजून एक सर्क्युलेशन आहे बिटवीन वॉट? कोरोनरी सायनस अँड हार्ट. जे सर्क्युलेशन हार्ट आणि कोरोनरी सायनसमध्ये त्याला आपण बोलतो कोरोनरी सर्क्युलेशन. हे आत्ता कधीतरी आलं होतं वाटतं नीटमध्ये, कुठेतरी हा क्वेश्चन विचारला की कोरोनरी सर्क्युलेशन काय? तर दॅट इज कोरोनरी सायनस आणि हार्टच्या मधलं. कोरोनरी सायनस काय करते? हार्टच्या मसलला
या वॉलला मी काहीतरी पाणी प्रोव्हाइड करलं आणि मध्ये पाणी असतं, दोघांमध्ये डिफरंट थिंग आहे ना. ठीक आहे. आपण जे हार्टचं कंपार्टमेंट आहे, हार्टच्या मसलला जे ऑक्सिजन दिला जातो त्यांचा CO2 त्या ब्लड वेसलमध्ये टाकला तर ती ब्लड वेसल अशी मग मध्ये ओपन होते. ओके. मग ती कोरोनरी सायनस हार्ट आणि हार्टच्या मसल, हार्टमध्ये पण काय हार्टच्या मसल आणि कोरोनरी सायनस ही काय आहे ब्लड वेसल, यांच्यामधलं जे कनेक्शन आहे दॅट इज की याच्याकडनं याला काय जातं ऑक्सिजन, इकडनं इकडे काय येतं CO2, राईट. अँड दिस इज कॉल्ड एज वॉट कोरोनरी सर्क्युलेशन. इज इट क्लिअर? ओके. इथपर्यंत क्लिअर आहे. स्टार्टिंगला काय ते ओपन सर्क्युलेशन, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम, त्याच्यानंतर सिंगल सर्क्युलेशन आणि ही कुठलं वाला आहे दिस इज डबल सर्क्युलेशन. ओके. आता आपण टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम बोललो होतो. आपल्याकडे कुठली सर्क्युलेटरी सिस्टम आहे, सो वी हॅव 2 टाईप्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. एक असते आपल्यामध्ये जे फ्लो करतं, राईट. तर त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 सर्क्युलेटरी सिस्टम आहे. एक आहे आपल्याकडे द वन इज ब्लड वॅस्क्युलर सिस्टम आणि जी दुसरी आपल्याकडे ती असते लिम्फॅटिक सिस्टम. कुठली वाली आहे लिम्फॅटिक. पण ही जी लिम्फॅटिक सिस्टम आहे ती आपण ह्युमन एंड डिझीजमध्ये हे करणार एक्सप्लेन करणार आहे, राईट. So this is blood vascular system and this is the lymphatic system. ब्लड जसं फ्लो करतं ना बॉडीकडे, तसं बॉडीच्या मध्ये व्हाईट कलरचा फ्लुइड सगळीकडे फ्लो करत असतं, त्याला आपण लिम्फ म्हणतो. त्या WBC जसं असतं दॅट वर्क्स फॉर इम्युन सिस्टम, ते इम्युनिटीसाठी काम करतं. ओके. सिमिलरली ब्लड वेसलचं जसं नेटवर्क आहे तसं लिम्फ वेसलचं पण नेटवर्क असतं, फक्त तिथे RBCs नसतात म्हणून ते मोर व्हाईटिश इन अ कलर. ओके. ब्लड वॅस्क्युलर सिस्टमचे कॉम्पोनंट काय 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 असतं ब्लड वॅस्क्युलर सिस्टमकडे. फर्स्ट ऑफ ऑल इट हॅज ब्लड. याच्याकडे ब्लड आहे तर याच्याकडे काय आहे लिम्फ आहे. याच्याकडे हार्ट आहे, राईट, फॉर द पंपिंग. तर याच्याकडे काय आहे याच्याकडे ते लिम्फ बनवणारे लिम्फ नोड्स आहे, राईट, किंवा लिम्फॅटिक ऑर्गन्स आहे. इकडे काय असतात कॅरी करायला ब्लड वेसल्स असतात, इकडे कॅरी करायला काय असतात लिम्फ वेसल्स असतात ज्यांना लॅक्टियल्स पण म्हणतात. ओके. सो दिस वी आर गोइंग टू स्टडी इन द ह्युमन एंड डिझीज चॅप्टर. आपल्याला आता ह्या चॅप्टरमध्ये काय आपण ब्लडचा स्टडी करणार आहे. देन विल स्टडी, जेव्हा ब्लडचा स्टडी करतात देन द स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड एज हिमॅटोलॉजी, राईट. याला काय म्हणतात चला नंतर लिहा म्हणतात, इट इज कॉल्ड एज हिमॅटोलॉजी. आपण हार्टबद्दल बघणार आहे. द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द अबाउट द हार्ट इज दे ऑलवेज आस्क यू फॉर द बोर्ड एक्झाम इज आयदर दी एक्सटर्नल और इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. मग त्या डायग्रामचा प्रॅक्टिस करायचं. ओके. हार्टबद्दल बघणार आहे, हार्टचं फंक्शनिंग, इंटरनल स्ट्रक्चर, एक्सटर्नल स्ट्रक्चर. देन विल स्टडी अबाउट दी ब्लड वेसल. ठीक आहे. ब्लड वेसल्स कुठल्या टाईपच्या आहेत, त्यांचा डिफरन्सेस काय, देन हाऊ डू हार्ट वर्क कसं करतं, त्याच्यामध्ये इम्पल्स कसा जनरेट होतो, दॅट इज कंडक्टिंग सिस्टम ऑफ हार्ट. अँड द लास्ट कार्डियाक, छोटे छोटे पॉईंट्स आहेत. मग काही कार्डियाक सायकल आहे, जसं आपण ब्रिदिंग सायकल बघितलं, इव्हेंट्स बघितलं, जसं कार्डियाक सायकल आहे. त्याच्यानंतर ECG आहे, राईट, स्ट्रोक व्हॉल्यूम, असे छोटे छोटे गोष्टी. अँड देन द लास्ट पॉईंट इज त्याचे डिझीजेस. ठीक. कंपॅरेटिव्ह हा इझीवाला पार्ट आहे, इंटरेस्टिंग. ओके. सो वी हॅव 2 टाईप्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. कुठली इच्छा ब्लड वॅस्क्युलर आणि लिम्फॅटिक. ब्लड वॅस्क्युलरचे काय कॉम्पोनंट आहे विच वी आर गोइंग टू स्टडी इन दिस चॅप्टर, ब्लड, हार्ट आणि ब्लड वेसल्स, राईट. मग नाव वी आर गोइंग टू स्टार्ट विथ व्हॉट ब्लड. ओके. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं व्हॉट इज ब्लड. स्टडी ऑफ ब्लड इज व्हॉट. काय असतं ब्लडचं स्टडी म्हणजे हिमॅटोलॉजी. काय असतं हिमॅटोलॉजी. So hematology is what? It is the study of blood. Okay. आता ब्लड किती असायला पाहिजे, हाऊ मच ब्लड शुड वी हॅव. इन ह्युमन्स इट शुड बी 5 liters. किती व्हॉल्यूम असतो आपल्यामध्ये 5 लिटर्सचा व्हॉल्यूम 5000 ml मेंटेन करायचा असतो, राईट. तो आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा ते मेंटेन होतं. ब्लडमध्ये 2 गोष्टी असतात. बेसिकली ब्लड हॅज 2 कॉम्पोनंट्स. द वन जो पूर्ण पाण्यावाला पार्ट आहे तो कोण असतो प्लाझ्मा. And apart from plasma, we have blood corpuscles. काय आपल्याकडे ब्लड कॉर्पस्कल्स. कॉर्पस्कल्स म्हणजेच काय ब्लडच्या सेल्स. ठीक आहे. सो वी हॅव प्लाझ्मा अँड सेल्स. ब्लड मायनस सेल इज इक्वल्स टू प्लाझ्मा. ब्लडच्या सगळ्या सेल काढून टाकल्या, RBC, WBC, प्लेटलेट, तर जे राहतं ते काय असतं प्लाझ्मा. मग प्लाझ्मा म्हणजे फक्त पाणीच असतं असं काही नाही. इट हॅज 90 to 92% ऑफ वॉटर. 90 to 92% त्याच्यामध्ये पाणी आहे. पण इट हॅज अदर थिंग्स ऑल्सो. काय आत्ता आपण बघितलं होतं. येस, इट हॅज गॅसेस ऑल्सो. ऑक्सिजन, CO2 डिझॉल्व्ड इन प्लाझ्मा. आठवत आहे, राईट. किती % प्लाझ्मा ऑक्सिजन याच्यामध्ये डिझॉल्व्ह असतो 3%. आणि किती % CO2 7%. किती असतो
7% CO2 राईट. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट जे आपण फूड खातो ते कुठे जातं, ब्लडमध्ये जातं. जे एन्झाईम्स प्रेझेंट असतात कुठे असतात, ब्लड प्लाझ्मामध्येच असतात. जे हॉर्मोन्स असतात ते कुठे असतात, येस प्लाझ्मामध्ये असतात. अजून काय असतात, जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत ज्यांना आपण आयन्स वगैरे म्हणतो ते पण कुठे असतात, ह्याच्यामध्ये असतात राईट. ब्लडचे क्लॉटिंग फॅक्टर्स, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, जे ब्लड क्लॉट होतं त्याचे क्लॉटिंग फॅक्टर्स असतात ते पण कोणामध्ये असतात, प्लाझ्मामध्ये असतात. अपार्ट फ्रॉम दॅट ब्लड हॅज सम ब्लड प्रोटीन्स ऑल्सो अँड दे हॅव गिवन यू 3 टाइप्स ऑफ ब्लड प्रोटीन्स. एक असतं अल्ब्युमिन, एक असतं ग्लोब्युलिन अँड देन द थर्ड वन इज फायब्रिनोजन. कुठलं आहे, फायब्रिनोजन. अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजन. अल्ब्युमिन जे आहे दॅट इज फॉर दी ऑस्मो रेग्युलेशन. काय असतं हर्षिता ऑस्मो रेग्युलेशन? येस श्रावणी. सॉल्ट अँड वॉटर बॅलन्स राईट. मग अल्ब्युमिन त्याच्यासाठी वर्क करतं. ग्लोब्युलिन अँटीबॉडीज म्हणजे ग्लोब्युलिन. अँटीबॉडी या प्रोटीन्सने बनतात ना, मग अँटीबॉडीला इम्युनोग्लोब्युलिन्स बनतात. इम्युनिटीचे प्रोटीन्स म्हणजे अँटीबॉडीज, सो दे आर इम्युनोग्लोब्युलिन्स. अँड फायब्रिनोजन कशासाठी हेल्प करतात, फॉर दी ब्लड क्लॉटिंग. कशासाठी हेल्प करतात, ब्लड क्लॉटिंग. आता प्लाझ्मामधले प्रोटीन्स पण जेव्हा आपण काढून टाकतो ना, क्लॉटिंग फॅक्टर्स इन प्रोटीन, तर जो पण पार्ट राहतो दॅट इज कॉल्ड अ सीरम. त्याला काय म्हणतात, सीरम. मग ब्लड मायनस समजा आपण लिहिलं, व्हॉट इज इट, ब्लड मायनस सेल्स म्हणजे काय असतं, ब्लड मायनस सेल इज वॉट, प्लाझ्मा इज इक्वल्स टू ब्लड मायनस सेल राईट. आणि सीरम काय असतं, व्हॉट इज सीरम, सीरम ब्लड मायनस सेल्स तर काढायचंच काढायच्या, प्लस अजून काय काढायचे, प्रोटीन्स किंवा यू कॅन से क्लॉटिंग फॅक्टर्स. काय काढायचे, क्लॉटिंग फॅक्टर. हे दोघा गोष्टी काढल्या तर जे राहतं ते काय असतं, येस सीरम. म्हणजेच तुम्हाला काय म्हणता येईल, ब्लड मायनस सेल इज इक्वल्स टू प्लाझ्मा आणि प्लाझ्मा मायनस प्रोटीन्स किंवा क्लोटिंग फॅक्टर, दोघं तुम्ही बोलू शकता. समजतंय मी दोन इक्वेशन कसे दिले. प्लाझ्मा ब्लडचा सेल काढला तर प्लाझ्मा, त्या प्लाझ्मामधनं प्रोटीन आणि क्लॉटिंग फॅक्टर काढलं तर सीरम. आयदर यू कॅन से ब्लड मायनस, हे दोघं काढून टाकलं तर सीरम किंवा प्लाझ्मा. मग प्लाझ्मा म्हणजेच हे वालं इक्वेशन, ब्लड मायनस सेल मायनस प्रोटीन्स. इज क्लियर, ओके. चल आता सेल्स किती टाईपचे असतात प्रतीक्षा, हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेल्स आर देयर इन द ब्लड, कुठल्या कुठल्या, 2 की 3, 3 कोणत्या कोणत्या, 3. येस हर्षिता. Yes, RBCs, WBCs and platelets. So RBCs are red blood corpuscles, WBCs are white blood cells, corpuscles, and then the last one is platelets. Okay. Now they have others names also. You can write down their full forms here. Right, full forms here: RBCs, WBCs, red blood corpuscles, red blood cells, white blood corpuscles or white blood cells. In medical term, they are called as erythrocytes. काय म्हणतात त्यांना, erythrocytes, right? WBCs are called as Sahil leukocytes. यांना काय म्हणतात, leukocytes. And then the platelets are called as thrombocytes. यांना काय म्हणतात, thrombocytes. Okay, RBCs, WBCs and platelets. Leukocytes, sorry, erythrocytes, erythrocytes, leukocytes and thrombocytes. Okay. Yes, Siddhi, what is the role of erythrocytes in us? काय काम आहे erythrocytes? RBCs काय करतात, ट्रान्सपोर्ट ऑफ ब्लड. का ब्लड मध्येच आरबीसी, हिमोग्लोबिन, आणि मग हिमोग्लोबिनचं काय काम आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. ठीक आहे, हिमोग्लोबिन तर प्रेझेंट आहे त्याच्यावर, पण त्याचं ॲक्च्युअल जर आपण फंक्शन बघितलं तर व्हॉट इज इट फंक्शन, इट हेल्प्स इन ट्रान्सपोर्ट ऑफ नॉट ओनली ऑक्सिजन बट आपण गॅसेस म्हणा, बिकॉज CO2 पण तर हिमोग्लोबिन थ्रू जातो ना, कार्बोनिल हिमोग्लोबिन. ओके. WBCचं काय फंक्शन आहे श्रावणी, पांढऱ्या पेशी. व्हेरी गुड, दे वर्क्स फॉर इम्युनिटी. दे आर द आर्मी ऑफ आवर बॉडी. आपल्या बॉडीला जे पण फाईट करायसाठी इम्युनिटी जे लागते दॅट इज बिकॉज ऑफ WBCs. त्या ब्लडच्या बाहेर जाऊन फाईट करून येतात. ओके. आणि प्लेटलेट्स, प्रतीक्षा, सिद्धी, इच्छा, झोप येते ना खूप. प्लेटलेटचं काय फंक्शन आहे, ब्लड क्लॉट जे होतं ना ते प्लेटलेटमुळे होतं. सो द फंक्शन इज वॉट, ब्लड क्लॉटिंग किंवा कोॲग्युलेशन. इच्छा, थोडं फ्रेश होऊन बसत जवळ, फेस वॉश करून येऊन बसायचं, झोप नाही येणार है ना. चला, सिट स्ट्रेट एव्हरीवन.
हां, सो हाऊ मेनी सेल्स आर देअर, हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेल्स आर देअर, 3. कुठल्या कुठल्या? RBCs, WBCs, प्लेटलेट्स. RBCs म्हणजे इच्छा, फुल फॉर्म काय RBCsचा? आर म्हणजे कुठला कलर? रेड ब्लड कॉर्पस्कल्स किंवा सेल. WBCs म्हणजे व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स किंवा व्हाईट ब्लड सेल्स. आणि थ्रोम्बोसाइट्स, सॉरी प्लेटलेट्स म्हणजे हां थ्रोम्बोसाइट. RBCs आर कॉल्ड एज एरिथ्रोसाइट्स, WBCs आर कॉल्ड एज ल्युकोसाइट्स, प्लेटलेट्स आर कॉल्ड एज थ्रोम्बोसाइट्स. यांचं फंक्शन आहे ते कॅरीज द गॅसेस, दिस हेल्प्स फॉर द इम्युनिटी. आणि यांचं काय फंक्शन आहे? ते वर्क फॉर द ब्लड क्लॉटिंग. WBCs जे आहेत त्यांच्यामध्ये जर ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहे त्यांचं सायटोप्लाझममध्ये, राईट, असे ग्रॅन्युल्स असतात ग्रेन्स काइंड ऑफ. जर ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहे तर त्यांना आपण बोलतो ग्रॅन्युलोसाइट्स. दे सायटोप्लाझम कंटेन्स ग्रॅन्युल्स. आणि जर ॲबसेंट आहे तर त्यांना काय म्हणणार? दे आर कॉल्ड एज एग्रॅन्युलोसाइट्स. ओके, ग्रॅन्युल्स आहे तर आणि नाही आहे तर येस. ओके, आता ग्रॅन्युलोसाइट ते कुठल्या डायने कलर होतात? डाय म्हणजे तुम्ही ऐकलं स्टेन. स्टेन असं ना, आपलं इंक कशी असते तसं. मग त्या कलेक्ट केल्या आणि त्यांना स्टेन दिलं तर ते जेव्हा दिसतात तर ते कुठल्या डायने त्या कलर एमिट करतात किंवा कलर शो करतात, त्याच्या अकॉर्डिंग त्यांचं टाईप आहे. जर ते ॲसिडिक डायने कलर शो करतात देन दे आर कॉल्ड एज इओसिनोफिल्स. त्यांना काय म्हणतात? इओसिनोफिल्स. सो इओसिनोफिल्स आर ऑल्सो कॉल्ड एज ॲसिडोफिल्स. त्यांनाच काय म्हणतात? ॲसिडोफिल. जर त्या बेसिक डायने कलर दाखवतात देन दे आर कॉल्ड एज सायनोफिल्स किंवा बेझोफिल्स. काय म्हणतात त्याला? सायनोफिल्स किंवा बेझोफिल्स, राईट. आणि जर आता तिसरा टाईप न्यूट्रोफिल्स. म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय न्यूट्रोफिल्स? येस, न्यूट्रल डायने का? नाही, जेव्हा न्यूट्रल डायने जेव्हा ते दोन्ही डाईजने कलर शो करतात ना देन दे आर कॉल्ड एज न्यूट्रोफिल्स. मग त्यांना काय म्हणतात? न्यूट्रोफिल्स. ओके, ॲसिडिक डायने तर ॲसिडोफिल्स किंवा इओसिनोफिल्स. बेसिक डायने तर बेझोफिल्स किंवा सायनोफिल्स. आणि दोन्हींनी कलर दाखवतात तर न्यूट्रोफिल्स. आणि ज्यांच्याकडे नाही आहेत दे डोंट हॅव एनी टाईप ऑफ ग्रॅन्युल्स. त्याच्यामध्ये 2 टाईप आहे. एक आहे लिम्फोसाइट. कुठला आहे पहिला? लिम्फोसाइट्स. आणि दुसरा आहे मोनोसाइट. कुठला आहे? लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ह्यांच्यामध्ये कुठली पण ब्लड सेल असू दे, RBC, WBC मध्ये पण कुठला पण टाईप, प्लेटलेट्सचा पण कुठला टाईप, वॉट एव्हर द टाईप ऑफ सेल्स इज देअर, दे ऑलवेज फॉर्म्स इन आर बोन मॅरो. ब्लड सेल बनतं. ब्लड कुठे बनतं मला सांगा? वेअर डू द ब्लड इज फॉर्म? ब्लड काय हे तर कळलं, ब्लडमध्ये काय काय. मग ब्लड बनतं कुठे? बोन्समध्ये. ब्लडचं जे पाणी आहे ते तर आपण पितो, प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये बनतात. अंडरस्टूड. गॅसेस तर आपण काय म्हणतात ब्रीदिंग थ्रू घेतो. ओके, राहिला RBC, WBC, प्लेटलेट. मग ह्या कुठे बनतात? आपल्या बोन मॅरोमध्ये. बोन मॅरो काय असतं? हे जे आपले लॉंग बोन्स आहे ना, हा वाला, दिस वन, ह्या बोन्सच्या इथे ना, इथे पुढच्या साईडला बोनचं स्ट्रक्चर तुम्ही ते डॉगच्या ह्याच्यात पाहिलं असं असतं, राईट. तर ते जे राऊंड असं वाला स्ट्रक्चर त्याचं खाली आणि खालच्या साईडने पण इथे त्याला रेड बोन मॅरो आहे. आणि त्या रेड बोन म्हणजे इथे एवढा आणि हा वाला हे रेड बोन मॅरो आहे. त्याच्यामध्ये काय आहे? येलो बोन मॅरो असतो. तर रेड बोन मॅरोमध्ये आपल्या सगळ्या ब्लडच्या सेल्स बनतात. तुम्ही ऐकलं असेल रेड बोन मॅरो ट्रान्सप्लांट पण करतात, ठीक आहे, डोनेट करतात. सो दिस इज अ कॅन्सर पेशंट, ल्युकेमिया वगैरे. मग हे रेड बोन मॅरोमध्ये या सेल्स बनतात. ओके, मग कोणती पण सेल असो, इट ऑलवेज फॉर्म्स इन वेअर इट फॉर्म्स, इट ऑलवेज फॉर्म्स इन बोन मॅरो, राईट. बोन मॅरोमध्ये बनतो. आता लिम्फोसाइटचे परत 2 टाईप आहे. WBCचा टाईप आहे. मग काम काय असेल? इम्युन सिस्टम. कशासाठी काम करतं? इम्युनिटीसाठी. आता ह्याचे 2 टाईप आहे. एक असतो बी लिम्फोसाइट आणि एक असतो टी लिम्फोसाइट. बी सेल, टी सेल बनवतात. त्याची सगळी डिटेल इन युअर ह्युमन डिसीज चॅप्टर. काम एकच आहे की ते काय करतात? दे फाईट अगेन्स्ट इन्फेक्शन. बी लिम्फोसाइट जे आहेत ते बोन, आता एखादा स्टुडंट तुम्ही इथेच शिकले आणि इथेच जॉबला लागले, ठीक आहे. सो बी लिम्फोसाइट्स लाईक दॅट. तर बनतात कुठे? बी लिम्फोसाइट कुठे बनत असते? अरे बाळांनो, काही कन्फ्युजनचं कामच नाही ना. बोन मॅरो ना, कुठलीही सेल असो बनते कुठे? बोन मॅरो ना. तिला बी का बोलतो आपण? ती बनते कुठे? बोन मॅरो. ती मॅच्युअर पण बोन मॅरोमध्येच होतं. ओके, आणि टी लिम्फोसाइट बनते कुठे? बोन मॅरो, पण ती मॅच्युअर होते थायमसमध्ये. थायमस ही आपली चेस्ट बोन आहे. हा, याच्या मागे एक छोटीशी ग्लँड आहे, तिला थायमस म्हणतात. मग ते मॅच्युअर तिथे जाऊन होतात म्हणून त्याला टी लिम्फोसाइट. ओके, सो लिम्फोसाइटचे परत किती टाईप्स? हाऊ मेनी टाईप्स आर देअर? 2 टाईप्स. कुठले कुठले? एक कोणते?
बी सेल्स आणि कुठला आहे टी सेल्स. बी सेल्स टी सेल कुठली असो बनते बोन मॅरोमध्ये, पण बी सेल फॉर्म्स इन बोन मॅरो, मॅच्युअर्स ऑल्सो इन बोन मॅरो. वाईल टी सेल कुठे बनते, इट फॉर्म्स इन येस बोन मॅरो अँड मॅच्युअर्स इन थायमस. ओके. ठीक आहे. सो एनी कन्फ्युजन टिल दिस? इथपर्यंत काय कन्फ्युजन आहे पक्का? 9:48 अच्छा ते रेकॉर्डिंग चालू होतं सर, तेच तर म्हटलं. तिथे नावं लिहिणार. ओके. नाव या होमवर्क तिथे पर्सेंटेज द्यायचे, कोणते किती पर्सेंट आहे. ठीक आहे. 92% वॉटर आहे आणि राहिलेले 6 to 8% सॉल्यूट आहे. सॉल्यूटमध्ये हे सगळे येतात. कोणी आवाज येते का मला? हां, बोन मॅरोचा इमेज दाखव. अरे याचं बंद असेल व्हायचा. दिसलं? जे पण हेड असतात ना, डी वरनं नाव आहे त्याचं, आय डोंट रिमेंबर इट नाव. जे पण बोन्सचे असे हेड रिजन असतात ना, त्याने कट करून दाखवलं बघा असं. ते बोन मॅरो, दिस इज बोन मॅरो, दिस इज बोन मॅरो, आणि हा येल्लो बोन मॅरो, हे सॉकेट आहे, बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. Then bone marrow is the mesh of the network that runs development stages of RBCs, WBCs, megakaryocytes. येल्लो कलरचा कावर असतो बिकॉज त्याच्यामध्ये फॅट स्टोर्ड आहे. ओके, क्लिअर आहे? ओके, चलो आता इथे फक्त तुम्ही नंतर काय लिहिणार, त्यांचे फुल फॉर्म्स लिहा. इथपर्यंत काय कन्फ्युजन आहे? चॅप्टर इझी आहे, फक्त थोडंसं नीट लक्ष द्या. आता फक्त आपल्याला सगळ्या ह्याच्याबद्दल बोलायचं, ब्लड, मग हार्ट, थोडं लेंदी आहे पण त्याच्यामध्ये. आता मला सांगा आपले चॅप्टर्स किती झालेत? सॉरी, फर्स्ट झालं आहे, त्याच्यानंतर एक मिनिट.
थांबा. साहिल.เอาละครับก็วันนี้อยู่กับเพลงที่นิยมที่สุดในตอนนี้ผมก็บอก Just a minute. What is circulation? नंतर कुठेतरी डेफिनेशन लिहून घ्या. It is transport of nutrient, oxygen, CO2 and respiratory products to the concerned tissue and organ. प्रतीक्षा, इच्छा. For circulation, simple organism like sponges, coelenterates, etc. त्यांच्याकडे पाणीच येतं आणि पाणीच जातं, तेच सर्क्युलेशन करतात, राईट. पण जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहे त्यांच्याकडे बॉडी फ्लुइड्स असतात, लाईक वॉट ब्लड अँड लिम्फ. ब्लड अँड लिम्फमध्ये डिफरन्स काय? ब्लड कुठल्या कलरचं आहे? रेड. लिम्फ कुठल्या कलरचं आहे? व्हाईट. ब्लडमध्ये काय असतात? आरबीसी. लिम्फकडे WC जास्त असतात, व्हाईट नसतं, रेडकडे सेल नसतात. टू टाइप्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम कुठली कुठली? ओपन अँड क्लोज. Here the blood pumped by the heart passes through the large vessels into spaces. Vessels नाही आहे, स्पेसेस आहे, कॅव्हिटी आहे. ओके, त्याला सायनस बोलतो आपण. आर्थ्रो, तुम्हाला कॉक्रोचवाला चॅप्टरचा आठवत असेल, आठवत आहे? पेरिकार्डियल सायनस, पेरिव्हिसरल सायनस, पेरिन्यूरल सायनस. आम्हाला कालचं आठवतं. कॉक्रोचचा विचार. आर्थ्रोपोड्स अँड मलस्का, राईट. इकॅनोडर्म्स आणि गॉट हे पण. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम काय? ब्लड कुठनं फ्लो करतं? ब्लड वेसल्स. ब्लड वेसल. And more advantageous as the blood flow of a fluid is can be precisely regulated. मग हे म्हणजे रेग्युलेटेड असेल, कुठली ब्लड वेसल कुठे जाते, कुठं येते, राईट. ॲनालिट्स, कॉर्डेट्स हे क्लोज वाल्याचे एक्झाम्पल आहे. ते दिसत आहे कुठले चॅम्बर? हे फिशेसचे 2 चॅम्बर, 1 एट्रियम 1 वेंट्रिकल. इकडे 3 चॅम्बर, राईट. हे वरचे 2 ऑरिकल, खालचं वेंट्रिकल. रेप्टाईलचं पण 3 चॅम्बर्ड आहे, पण हे स्टार्ट व्हायला लागलं 4th चेंबर्ड फॉर्म होणं. सो इनकम्प्लीट पार्टिशन आहे किंवा वेंट्रिकल आहे. आणि याच्यामध्ये क्रोकोडाईल एक्सेप्शन आहे. आणि हे आपलं 1 2 3 4 असा 4 चेंबर्ड आहे. राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. सिंगल सर्क्युलेशन, इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन. सिंगल सर्क्युलेशनमध्ये काय? इट इज सीन इन फिशेस. हार्ट रिसीव्स इम्प्युअर ब्लड ओनली, म्हणून त्या हार्टला कुठला हार्ट म्हणतात? व्हीनस हार्ट. आणि फ्लो काय होता? डिऑक्सिनेटेड ब्लड हार्टकडनं गिल्स, गिल्सकडनं ऑक्सिनेटेड ब्लड कोणाकडे? टिश्यूकडे, टिश्यूकडनं डिऑक्सिनेटेड ब्लड परत हार्टकडे. हार्टकडे जाणारे ब्लड फक्त कसं असतं? डिऑक्सिनेटेड. सो इट इज सिंगल सर्क्युलेशन. इनकम्प्लिटली डबल कोणामध्ये असतं? ॲम्फिबियन्स अँड रेप्टाइल. हे पण लिहून घ्या कुठेतरी, कारण की त्यांच्याकडे 3 चेंबर्ड हार्ट असतं. लेफ्ट एट्रियमकडे दिसतंय हे लेफ्ट एट्रियम, हे कोणत्यावाला ब्लड रिसीव्ह करतं? ऑक्सिजनेटेड, राईट. त्याच्यानंतर गिल्स, लंग्स यांच्याकडनं ऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह करतं. राईट एट्रियम ते ब्लड, सॉरी लेफ्टवाला, हे वाला, ठीक आहे. राईट एट्रियम कुठला ब्लड रिसीव्ह करतं? सगळ्या टिश्यूकडनं डिऑक्सिजनेटेड फ्रॉम अदर बॉडी पार्ट्स. मग ते वेंट्रिकलमध्ये मिक्सअप होतं, परत ते कुठे जातं? येस, देन इट गोज टू दी कॅपिलरीज. एवढं. डबल सर्क्युलेशन कोणामध्ये असतं? बर्ड्स आणि मॅमल्समध्ये. राईट एट्रियमकडे कुठलं ब्लड येतं? डिऑक्सिजनेटेड. लेफ्टकडे कोणतं होतं? आता जो आपण ते बॉक्सवाला फ्लो केला, ऑक्सिजनेटेड, राईट. So left atrium receives deoxygenated blood, then passes to the right ventricle. Right atrium receives deoxygenated blood and pass it to right ventricle. Left atrium receives oxygenated blood and pass to the left ventricle. Ventricles pumped out separately.
राईट वेंट्रिकलचं ब्लड लंग्सकडे जातं, लेफ्ट वेंट्रिकलचं ब्लड सगळ्या टिश्यूकडे जातं. हे वाला डिऑक्सिजनेटेड, हे वाला ऑक्सिजनेटेड, राईट. मिक्सअप नाही होत इथे. आणि मग हे कुठलं सर्क्युलेशन? डबल सर्क्युलेशन. त्याच्यानंतर कुठला सिस्टम? ब्लड वॅस्क्युलर आणि लिम्फॅटिक. ब्लड वॅस्क्युलरचे कॉम्पोनंट ब्लड, ब्लड वेसल आणि हार्ट. लिम्फॅटिकचे कॉम्पोनंट्स लिम्फ, लिम्फ वेसल आणि लिम्फ नोड्स. तुम्हाला त्याचे पर्सेंटेज लिहायचे आहे. Very nice slide. Human circulatory system. Heart move करता है. Blood vessels are so two types: blood vascular system, lymphatic system, lymph, lymph vessel, lymph nodes. We are focusing on this: heart, blood and blood vessel. Blood is made up of two things. आता तुम्ही जे ब्लड कॉर्पस्कस लिहिलं तिथे अजून लिहा, त्यांनाच फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणतात. ठीक आहे, तिथे लिहून घ्या बरं. प्लाझ्मा फॉर्म्ड एलिमेंट आरबीसी, डब्ल्यूसी, प्लेटलेट्स. इथे आपण बघितलं काय कॉम्पोजिशन आहे. डब्ल्यूसी दोन टाईप, ग्रॅन्युलोसाइट्स आणि एक ग्रॅन्युलोसाइट, न्यूट्रोफिल, आणि बेझोफिल्स म्हणजे सायनोफिल. तीन न्यूट्रोसाइट आणि दोघं बनतात बोन मॅरोमध्ये, पण बी वाले मेच्युअर, पण बोन मॅरोमध्ये तर टी वाले मेच्युअर होतात थायमस. ब्लड वेसल आपल्याकडे तीन टाईपच्या: आर्टरीज, वेन्स आणि कॅपिलरीज. Arteries carries blood away from the heart. Veins carries the blood towards the heart. Plasma, हाँ हे पण राहिलं आहे, हे पण ॲड करा. जो प्लाझ्माचा कंटेंट आहे 55%, ब्लडचा सेलचा कंटेंट असतो 45%. लगेच लिहा तुम्ही. काय लिहिणार? प्लाझ्माच्या पुढे लिहा. लिहिलंच नाही कधी स्लाईड. सॉरी लँग्वेज ॲड आहे. काय करता मग तुम्ही माझं? हे किती पर्सेंट? 55%. खूप साऱ्या MCQs मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल. 45%. आणि ब्लडलाच काय म्हणतात? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फॉर्म्स. हा ना, मग म्हणून तर लिहून देते. ओके, स्ट्रॉ कलर्ड असतो म्हणजे व्हाईटिश कलर, आणि त्याचा pH 7.4 आहे. ब्लडचा आपला pH जवळ आहे. हा 7.4 इज ॲसिडिक, बेसिक और अल्कलाइन. काय विचार करतो? लिहिलं म्हणजे अल्कलाइन लिहिलं ना अल्कलाइन. हां, हे बघा इथे पर्सेंट लिहिले. पर्सेंट वॉटर आहे 90-92%. प्लाझ्मा आहे 6 to 8%. प्रोटीन्स आहे. बाकी न्यूट्रिएंट्स आहे, हे पण लिहा. हे राहिलं आपलं. ग्लुकोज, अमिनो ॲसिड, लिपिड्स, कोलेस्ट्रॉल, गॅसेस आहे. फंक्शन, त्यांचे फंक्शन. हा टेबल लिहा, ही स्लाईड लिहा. तीन टाईपचे सेल्स कुठल्या कुठल्या? आरबीसीज, रेड ब्लड सेल, रेड ब्लड कॉर्पस्कल्स, एरिथ्रोसाइट्स. डब्ल्यूबीसीज, व्हाईट ब्लड सेल, व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स, ल्यूकोसाइट्स. And platelets means thrombocytes. They help in the gas transport, they help for the immunity, and this helps in the blood clotting. And this we are going to study in the next lecture. Any confusion in this? लिहायचं थोडं पटपट लिहा, टाइमपास नका करू.
एनी डाऊट इन दिस?